होतं. त्याच्या पुढे आज आपण धारणा, ध्यान आणि समाधी यावरती आपण आज फोकस करणार आहोत. तर मला सांगा, धारणा म्हणजे काय? ध्यान लावणे एखाद्या वस्तूवरती चित्ताला टिकवणं. चित्ताला टिकवणं. कशा पद्धतीने टिकवणं? कशा पद्धतीने टिकवणं सांगा बघूया जरा. मला जरा हे करून सांगा. मन एकाग्र करून त्याच्यावरती लक्ष द्यायचं, त्याच्याकडे पाहत राहायचं की आणि सूक्ष्म रीतीने. सूक्ष्म रीतीने म्हणजे काय? स्थूल रीतीने आणि सूक्ष्म रीतीने म्हणजे काय? स्थूल ध्यान आपल्याला म्हणजे शिकायचं आहे. आपल्याला इथं आपण शिकण्यासाठी जमा झालेलो आहोत आणि आपण जितकं व्यवस्थित विषय समजावून घेऊ तेवढं व्यवस्थित आपल्याला लक्षात पुढे याच्यानंतर ह्या संपूर्ण जितकं तुमच्या छान लक्षात येतं त्याच्यावरच हा सगळा अभ्यास आधारित आहे. तर जिथलं सूक्ष्म सूक्ष्म ह्याच्यावरती आणि स्थूल ह्याच्यावरती याचा अर्थ काय सांगा की धारणा आपण करतो. हॅलो मॅडम. बोला. एखाद्या स्थानावर किंवा एखाद्या गोष्टीवर आपलं चित्त आपलं मन एकाग्र करणं. बरोबर आहे. ते मान्यच म्हणजे करतो. एखादं आलंबन घ्यायचं आहे आणि त्याच्यावर आपलं मन स्थिर करायचं आहे किंवा एखादी गोष्ट, एखादी वस्तू किंवा स्थान. आता मला सांगा, आलंबन म्हणजे काय? आलंबन आता फॉर एक्झाम्पल म्हणजे आपण आता समजा ओमचं चित्र आहे, ओमचा फोटो वगैरे आहे किंवा देवाची मूर्ती आहे. बरोबर. ह्या पद्धतीने मॅडम. हा, म्हणजे त्याच्यावर आपलं मन एकाग्र करायचं. हा, तर आता मला इथं सांगा की आलंबन स्वस्तिक चिन्ह आहे. स्वस्तिक चिन्ह आहे किंवा त्याच्याही पुढे जाऊन तुम्हाला सांगता येईल ते असं की ह्याचं चिन्ह आहे. कशाचं? ओंकाराचं चिन्ह आहे. आपण ह्यांनाच आलंबन का म्हणतो? ओंकाराला किंवा स्वस्तिक चिन्ह, चंद्र, सूर्य, यांनाच आपण आलंबन असं का म्हणतो? त्याचं काय उत्तर देऊ शकाल तुम्ही? यालाच आपण आलंबन म्हणतो. कारण हे ओंकारचं जे चिन्ह आहे ते ईश्वराचं प्रतीक आहे असं मानलं जातं ना. बर, ईश्वराचं प्रतीक आहे. अजून काय काय आहे? म्हणजे आपण जेव्हा ध्यानाला बसतो किंवा धारणा वगैरे आपल्याला करायची आहे तेव्हा आपण जी पॉझिटिव्ह गोष्ट आहे, जी सकारात्मक आहे त्याच आपण ध्यान करतो आणि त्या ध्यानातूनच काहीतरी आपल्या हातून सकारात्मकतेची निर्मिती होऊ शकते, आपल्यामध्ये सकारात्मकता येऊ शकते, पॉझिटिव्हनेस येऊ शकतो. म्हणून ओंकाराचं चित्र घेतलं जातं. ते ईश्वराचं प्रतीक आहे. त्याच्यातून आपल्यामध्ये काहीतरी म्हणजे आपलं मन एकाग्र होण्यासाठी मॅडम. ओके, तर आता आपण तुम्ही बऱ्यापैकी सांगितलं. तर आलंबन कोणत्या गोष्टीला म्हणायचं? तर आलंबन अशा गोष्टीला म्हणायचं जे त्रिकालाबाधित सत्य होतं, अनादी अनंत अशी गोष्ट असते. आलंबन कशाला म्हणायचं? अशी गोष्ट काय असती? एक त्रिकालाबाधित सत्य असतं. ते काल होतं, आजही आहे, उद्या पण असणार आहे. म्हणजे ते नष्ट होणार नाहीये. आता ओंकार आपले आजी आजोबा पणजोबा त्यांच्या काळी पण होता, मग आजी आजोबांच्या काळात आला, मग आई वडिलांच्या काळात आला, मग आपल्या काळात आला आणि आपण आपल्या मुलांना त्या ओंकाराबद्दल माहिती देतो की ओंकार म्हणजे काय, कसं पवित्रता आहे त्याला. आणि आपण त्याला म्हणजे तुम्ही म्हणतातच बरोबर की ईश्वर म्हणून आपण त्याला मान देतो. याचाच अर्थ काय की जी अशी गोष्ट आपण आलंबन म्हणून वापरतो
की जे त्रिकालाबाधित सत्य आहे, जी काल पण होती, आजही आहे आणि उद्या सुद्धा असणार आहे, काळाच्या ओघात ती नष्ट पावणारी नाहीये. म्हणजे अनादि अनंत असीम असं त्याचं एक हे झालं. परत त्याच्या ठिकाणी दुसरी गोष्ट काय, हे आता पहिला मुद्दा झाला, अनादि अनंत असीम. काल होतं, आजही आहे, उद्याही असणार आहे, ते काळाबरोबर नष्ट पावणारं नाहीये. दुसरी गोष्ट काय सांगू आपण आलंबनाबद्दल, ज्याच्यामध्ये सत्यम शिवम आणि सुंदरम. सत्य म्हणजे काय, आता सांगितलं तसं त्रिकालाबाधित सत्य आहे. शिवम ज्याच्यामध्ये परमेश्वराचा अंश आहे, आणि सुंदरम जे सुंदरतेचं, मांगल्याचं, पावित्र्याचं, शुचिर्भूततेचं प्रतीक आहे. त्याच्यात कुठे आपल्याला चूक काढता नाही. आणि ते एकमेवाद्वितीय, त्याचे ओंकारासारखं दुसरं काय आहे का, म्हणजेच ते क्लासिक आहे, शाश्वत आहे, इटर्नल, क्लासिक, एकमेवाद्वितीय, अनंत, इन्फिनिटी पर्यंत ते आहे. अशा गोष्टीला आपण आलंबन असं म्हणतो. आता हा जो श्लोक आहे, देशबद्ध चित्तस्य धारणा, ही काय आहे, धारणेची व्याख्या आहे. देशबद्ध चित्तस्य धारणा लिहून घ्या. धारणेची व्याख्या काय आहे, देशबंध चित्तस्य धारणा, देशबंध चित्तस्य धारणा. आता इथं देश या शब्दाचा अर्थ आहे प्रांत, प्रदेश, विशिष्ट जागा, स्थळ. देशबंध चित्तस्य धारणा, इथं याचा अर्थ आहे, देश याचा अर्थ आहे एखादा प्रांत, एखादा विशिष्ट जागा, स्थळ, बंध म्हणजे त्याला बांधून ठेवणारं, चित्तस्य चित्ताला, धारणा धरून ठेवण्याची, धारण करण्याची प्रक्रिया. सखोल विचार करून आपण, आता बघा आपण किती विचार केला, ओंकाराचं चिन्ह निवडताना आपण काय काय बघितलं, ते अनादि अनंत इटर्नल शाश्वत आहे, त्रिकालाबाधित सत्य आहे, त्याच्यात परमेश्वराचा अंश आहे, ते मांगल्याचं, सुतुर्भतेचं, पावित्र्याचं प्रतीक आहे. आणि अशा ह्याच्यावर केलेलं, ह्याला सखोल विचाराधीन करून आपण एखाद्या गोष्टीवर चित्त एकाग्र करतो, तर त्याला धारणा म्हणायची. आणि धारणेमध्ये काय आहे, आपण पहिल्यांदा प्रयत्न करत असतो चित्ताला एकत्र ठेवायची, बांधून ठेवण्याची, आपण हे करत असतो, प्रयत्न करत असतो. ठीक आहे. तर आपलं हे चित्त कसं असतं की हे खूप चंचल असतं, सतत सैरा वैरा धावणारं असं असतं. आणि अशा चित्ताला बांधून ठेवण्यासाठी आपण धडपड करत असतो. नाही, हलवायचंच नाही. मी तुम्हाला कवयित्री बहिणाबाई चौधरींच्या कवितेची गोष्ट सांगितली होती. नाही, ते इथंच आपण त्याला प्रयत्नपूर्वक, त्याच्या कधी कधी त्याला जबरदस्ती करायला लागते, नाही तू इथंच थांब, इथंच थांब, इथंच थांब, त्याला म्हणतात धारणा. आता मी तुम्हाला त्यावेळी ही पण महाभारतातली गोष्ट सांगितली होती की कौरव आणि पांडव यांचं धनुर्विद्येची परीक्षा घ्यायची, त्यांचे गुरु द्रोणाचार्य ठरवतात. आणि मग ते सगळ्या विद्यार्थ्यांना बोलवतात आणि सांगतात की चला, तुम्ही आता मला सांगायचं आहे, ठीक आहे, की समोर एक झाडावरती, उंच झाडावरती एक पक्षी बांधलेला असतो, आणि सांगा म्हणतात, चित्त एकाग्र करा आणि सांगा काय काय दिसतं. मग कुणी झाडाचं वर्णन करतं, कुणी पाना फुलांचं वर्णन करतं, प्रत्येक जण आपापल्या परीने वर्णन करतात. शेवटी त्यांनी मुद्दाम अर्जुनाला शेवटी ठेवलेलं असतं. आणि मग अर्जुनाला विचारतात, सांग
आता तुला काय दिसतं? सांग आता तुला काय दिसतं? त्यावेळी तो हा काय म्हणतो? अर्जुन काय सांगतो? की आचार्य, मला फक्त त्या पक्षाचा डोळा दिसतो, मला दुसरं काही पण दिसत नाही. याला म्हणायचं धारणा, की त्यांनी ते सगळं लक्ष असं फक्त त्या पक्षावर एकाग्र केलं. मग त्याला पक्षी झाडावरही माहिती होतं, पण गुरुजी काय विचारतात आणि कशावर लक्ष एकाग्र करायला सांगतात हे त्याला माहिती होतं. म्हणजे त्यांनी प्रयत्नपूर्वक त्या पक्षावरती लक्ष एकाग्र केलं, त्या पक्षाच्या डोळ्यावरती लक्ष एकाग्र केलं. आणि ज्यावेळी त्यांनी त्या पक्षाचा डोळा बाणाने आपल्या छेदला, वेध घेतला त्या डोळ्याच्या, त्यावेळी त्याचं ध्यान जमलं. म्हणजे ज्यावेळी तुम्ही दीर्घ काळ धारणा करता, तुमची धारणेची प्रगल्भ अवस्था म्हणजे ध्यान. आणि मग ध्यानाची व्याख्या सांगताना महर्षी पतंजली कसं म्हणतात? तत्र प्रत्यय एकतानता ध्यानम. विभूतिपादामधला दुसरं सूत्र आहे. पहिलं सूत्र आहे देशबंध चित्तस्य धारणा, त्याच्यामध्ये त्यांनी धारणेची व्याख्या सांगितली. दुसऱ्या सूत्रात तत्र प्रत्यय एकतानता ध्यानम, तर तेथे, तत्र म्हणजे तेथे, प्रत्यय म्हणजे आधार, पाया, एकतानता सातत्यपूर्ण, एकटक 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 म्हणजेच काय केलं त्यांनी? एकतत्वाभ्यास केला, एकतत्वाभ्यास केला. आणि एखादी गोष्टीमध्ये आपल्याला सक्सेसफुल व्हायचं झालं तर कंटिन्युअस आपल्याला त्या गोष्टीवर फोकस करायला लागतो. आता तुमची परीक्षा आली, तुमच्या डोक्यात परीक्षेशिवाय दुसरं काय आहे का? काहीच नाही. परीक्षा 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 परीक्षा, अभ्यास अभ्यास अभ्यास. तर त्या अर्जुनाने त्यांनी पहिल्यांदा काय केलं? सगळा फोकस त्या पक्षाच्या डोळ्यावर केला. मग परत त्यांनी त्या डोळ्यातली बाहुली सिलेक्ट केली. म्हणजे निरंतर प्रयत्नपूर्वक त्यांनी त्या डोळ्याचा अभ्यास केला. डोळ्याच्या आतमध्ये बाहुली कुठे आहे, बाहुलीचा रंग काय आहे, त्याचा आकार किती आहे, हे सगळं प्रयत्नपूर्वक त्यांनी बघितलं. आणि मग त्यांनी बाण सोडला, तो पक्षाच्या डोळ्याला लागला. म्हणजेच काय केलं त्यांनी? त्या पक्षाच्या आकृतीचं चिंतन मनन निधी ध्यासन केलं, ध्यास घेतला. तेव्हा त्याला काय म्हणतात? तेव्हा त्याच्याकडून ध्यान घडलं. धारणेतून तो ध्यानामध्ये गेला. म्हणजे तुम्हाला थोडक्यात असं सांगतो बघा, घरात आपण विरजण लावतो. विरजण लावताना आपण काय करतो? दूध गरम करतो, मग त्याच्यात थोडस दह्याचं थोडस एक छोटस एक टीस्पून फुल असं दही सोडतो किंवा ताक सोडतो एक चमचावर, आणि मग भांडभर त्याच्यापासून दही लागतं. तर सुरुवातीला आपल्याला माहितीये की आपल्याला दही पाहिजे नसेल तर आपल्याला दूध घेतलं पाहिजे, त्याच्यात विरजण सोडलं पाहिजे, आणि मग ते हळूहळू हळू दही जमत जातं. किंवा लोणचं घालत असताना तुम्ही लिंबाचं लोणचं घ्या, आंब्याचं लोणचं घ्या, सगळं ते एकत्र करता तेव्हा ते किती आंबट 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 असतं. पण ज्यावेळी ते लोणचं मुरतं त्यावेळी त्याचा आंबटपणा कमी होतो, एकसंग होतं, ते एक जिन्सी होतं. मसाला वेगळा, आंब्याचं लोणचं वेगळं, असं ते वेगळं वेगळं लागत नाही. त्या आंब्याचा आंबटपणा त्या मसाल्याने, त्या घातलेल्या साखरेने कमी होतो. एक जिन्सी झालं की साखर पण पूर्ण गोड लागत नाही आणि आंबा पण पूर्ण आंबट लागत नाही. तर दोन्हीचं मिश्रण असं काहीतरी आपल्याला लागतं. तसं ध्यान करत, धारणा म्हणजे कसं असतं की सुरुवातीला तुम्ही तो प्रयत्न करता आणि मग तो प्रयत्न सक्सेसफुल होतो, त्यावेळी ध्यान जमतं. एकतानता, एकाग्रता, तीव्र टोकाची एकाग्रता जमणं, मुरणं, ज्यावेळी तुमची धारणा लोणच्यासारखी मूर्ती, त्यावेळी त्याच्यातनं ध्यान जमतं. लक्षात आलं? आता धारणेपर्यंत तुम्हाला कसं त्या चंचल मनाला सारखं ओढावं लागतं, नाही हा समोरचा ओंकारच बघ, समोरचा ओंकारच बघ, समोरचा ओंकारच बघ.
डोक्यात ओंकार, कानात ओंकार, मुखाने आपण ओंकार म्हणत असतो, कानाने ऐकत असतो, त्याचा उघड्या डोळ्याने तो ओंकार बघत असतो. म्हणजे पंच ज्ञानेंद्रिय सगळी आपली त्या ह्याच्यावरती, चिन्हावरती आपण लावतो, ज्याला आपण देश असं म्हटलंय. विशिष्ट वस्तू, विशिष्ट प्रदेश, त्याला आपण देश म्हटले. आणि त्याच्यावर आपल्या चित्ताला बांधून ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. याला काय म्हणायचं? याला म्हणायचं देशबंध चित्तस्य धारणा. आणि मग हळूहळू तुम्हाला एवढी सवय व्हायला लागती, एवढी सवय व्हायला लागती, एवढी सवय व्हायला लागती की तुम्हाला ते पटकन जमतं, तुम्हाला वेळ लागतच नाही, झट दिशेन जमतं. प्रॅक्टिस 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 नाही. तुम्हाला स्टेप्स माहिती असतात. हा, आता मॅडम सांगणार की सगळं बाह्य जगापासून अलिप्त व्हा, सगळा फोकस तुमच्या श्वासावर करा, तुमच्या देहावर करा. समोरचा ओंकार, एकटक ओंकार पाहत राहायचंय, पाहत राहायचंय. डोक्यात ओंकाराचा विचार ठेवा, कानात ओंकाराचा उच्चार का, मुखाने ओंकार म्हणा, कानाने ऐका. आणि जो तुम्ही ओंकार उच्चारताय त्याचा संपूर्ण शरीरामध्ये व्हायब्रेशन्स, कंपन, स्पंदन फील करा. म्हणजे त्या स्पर्शाची अनुभूती घ्या. म्हणजे पंच ज्ञानेंद्रियांनी त्या ह्याचा आपण अनुभूती घेण्याचा प्रयत्न करतो. मनात दुसरा कुठला विचारच नसतो. याला म्हणायचं धारणा. आणि जेव्हा हे तुम्हाला इझिली जमायला लागतं, रोज प्रॅक्टिस करून 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 करून, मग तुम्हाला एवढ्या सूचना द्यायला लागत नाही की इमिजिएटली तुमचा फोकस तिथं एकाग्र व्हायला लागतो. संपूर्ण तुम्हाला बाह्य जगापासून अलिप्त होणं जमायला लागतं. तेव्हा त्याला काय म्हणायचं? ध्यान. आणि ह्याची व्याख्या त्यांनी कशी सांगितली? महर्षी पतंजलीनी विभूतिपादामधला हा दुसरा श्लोक आहे. तत्र प्रत्यय एकतानता ध्यानम. तत्र प्रत्यय एकतानता ध्यानम. लिहून घ्या. तत्र प्रत्यय एकतानता ध्यान. विभूतिपादामधला, विभूतिपाद तिसऱ्या पादामधलं दुसरं सूत्र आहे हे. म्हणजेच काय होतं? धारणेचा प्रवाह एक सातत्यपूर्ण, एका ताला सुरात लयीत इझिली आपल्याला त्याची जाणीव पण होत नाही. आपण दीर्घकाळ त्या धारणेत आपलं मन टिकवतो, तेव्हा त्याला ध्यान असं म्हणतात. आणि मग जेव्हा ध्यान जमायला लागतं, हळूहळू हळूहळू तुम्ही समाधीकडे तुमचा प्रवास सुरू होतो. तदेव अर्थ मात्र निर्भासम स्वरूप शून्यम इव समाधी. विभूतिपादामधलं तिसरं सूत्र आहे, 3.3. तिसरा पाद विभूतिपाद आणि त्याच्यातलं तिसरं सूत्र तदेव. तसेच म्हणजे अशा प्रकारे. तदेव याचा अर्थ अशा प्रकारे. तदेव अर्थ मात्र निर्भासम. अर्थ मात्र निर्भासम. अर्थ याचा अर्थ इथं हेतू किंवा प्रेरणा. मात्र म्हणजे फक्त. आता फक्त. निर्भासम प्रकाशित. तदेव अर्थ मात्र निर्भासम म्हणजे आता फक्त एकच गोष्ट स्पष्ट होते, प्रकाशित होते, असं प्रज्वलित होते असं म्हणू शकते. स्वरूप शून्यम इव समाधी ही. स्वरूप म्हणजे रूप, शून्य म्हणजे पोकळी. म्हणजे अशी एक शून्यावस्था निर्माण होते. शून्यावस्था निर्माण होते. अशा प्रकारे एकच प्रेरणा किंवा एकच हेतू किंवा एकच प्रकृती दत्तरूप पोकळी अशी निर्माण होती. म्हणजे एकाग्र, कोणताही बदल न घडता तुम्ही सातत्य पूर्ण असं ते तुमचं ध्यान परिपक्व व्हायला लागतं. हलके हलकं हळू तुमचा अहंकार गळून जातो. अहंकार लयातून परिपूर्ण सखोल चिंतन तुमचं प्रगल्भ व्हायला लागतं. निधिध्यास. आणि
हळूहळू हळू ध्यान तुमचं सखोल आणि दीर्घ होत गेलं की ते समाधीमध्ये परिवर्तित होतं. इथं 3 गोष्टी असतात: ध्याता, ध्येय आणि ध्यान. ध्याता म्हणजे करणारा, ध्येय म्हणजे विशिष्ट. आता आपल्याच बाबतीत विचार केला तर आपण ध्याते झालो. ध्येय म्हणजे काय झालं सांगा? ओंकार म्हणजे ध्येय झालं. आणि ही संपूर्ण प्रक्रिया म्हणजे ध्यान झालं. तसंच ह्याला ज्ञाता, ज्ञेय आणि ज्ञान असं म्हणतात. ज्ञाता म्हणजे आपण, ज्ञेय म्हणजे ज्याच्यावर करायचं ते, आणि ज्ञान म्हणजे ही संपूर्ण प्रक्रिया. द्रष्टा आणि तर ह्या 3 गोष्टी असतात: ज्ञाता, ज्ञेय, ज्ञान, ध्याता, ध्येय, ध्यान. ह्या तिन्ही गोष्टी एकमेकात इतक्या मिक्सअप होतात की आपल्याला वेगळं करता येत नाही. म्हणजे ध्यान करणारा, ज्याच्यावर करतो, आणि ती प्रक्रिया ही एकजिन्सी होती. समाधीत आपल्याला कसलंच भान उरत नाही. आपण एका वेगळ्याच अवस्थेमध्ये जातो. त्या अवस्थेचं आपल्याला वर्णन असं करता येत नाही, बाबा मी ध्यानात मला अशी अशी अनुभूती आली. प्रत्येकाची अनुभूती वेगळी असते. धारणा, ध्यान आणि समाधी एकमेकात गुंतलं जातात, सम्मिलित होतात, आणि त्याच्यातून समाधी आकाराला येते. आणि ह्या तिन्ही गोष्टी जेव्हा एकत्र होतात, त्रयम एकत्रम संयम, हे जेव्हा तिन्ही एकत्र होतात, धारणा, ध्यान आणि समाधी, तेव्हा त्याला संयम असं म्हणतात. संयम असं म्हणतात. हा, तर आता तुम्हाला याच्यामध्ये विषय होता, काय होता, तुम्हाला कसा सब्जेक्ट आहे सांगा? विषय कसा आहे तुम्हाला? तुमचं युनिट वाचा. धारणा, ध्यान, समाधी असे 3 मुद्दे आहेत ना. तर आता तुम्हाला समजलं की सुरुवातीला धारणेमध्ये आपल्याला खूप कष्ट घ्यायला लागतात एकाग्रता साधण्यासाठी. पण जसजसा धारणेचा अभ्यास प्रदीर्घ होतो, ध्यान आपल्याला जमायला लागतं. आणखीही पुढे जाऊन हे ध्यान जेव्हा प्रगल्भ होतं व तेव्हा आपोआप समाधी आपल्याला जमायला लागते. आणि म्हणून ह्याला आपण ह्याचा सगळ्याचा परिणाम आपल्या मनाशी, आपल्या आत्म्याशी निगडीत असतो. बाह्य शरीर त्याच्यात फारसं इन्व्हॉल्व नसतं. तर म्हणून ह्याला अंतरंग योगाचा अंग असं म्हणतात. यम, नियम, आसन, प्राणायाम आणि प्रत्याहार, ह्या पहिल्या 5 अंगांना बहिरंग योग म्हणतात. तर ह्या यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार ह्याची साधन पादामध्ये म्हणजे दुसऱ्या पादामध्ये विस्तृत वर्णन केलेलं आहे, आपण अभ्यासलंय. आणि त्यानंतर विभूती पादामध्ये ह्या अंतरंग योगाची म्हणजे धारणा, ध्यान आणि समाधी या 3 अंगांची चर्चा केलेली आहे. आणि मग नंतर याच्यापासून योगसिद्धी कशी होती हे सांगितलेलं आहे. मग आता समाधीची पहिली पायरी म्हणून आपण धारणेकडे बघू शकतो. आणि आपण आता काय बघितलं, एखाद्या बाह्य गोष्टीवर तुम्ही फक्त बाह्यच गोष्टीवर धारणा करू शकता असं नाही, तर तुम्ही अंतर्गत वस्तूवर पण करू शकता. त्या पद्धतीने त्याचं बाह्य, स्थूल किंवा सूक्ष्म आपण असा भेद करू शकतो. तर ह्या सूक्ष्म ह्याच्यामध्ये तुम्ही नाकाचं टोक, जिभेचं टोक याच्यावर सुद्धा, किंवा आपल्या शरीरातली सप्तचक्र आहेत त्या चक्रावरती, सप्त किंवा 8 चक्र आहेत त्याच्यावरती तुम्ही हे धारणा करू शकता. आणि मग हळूहळू काय व्हायला लागतं, अशा ह्याच्यामध्ये साधनेने चित्त एकाग्र आणि स्थिर व्हायला लागतं. आणि
एकाग्र, स्थिर आणि शांत चित्त हे ध्यान समाधीची पूर्वतयारी असते. आणि मग मगाशी सांगितल्याप्रमाणे ध्येय, ध्याता, ध्यान किंवा ज्ञाता, ज्ञेय आणि ज्ञान हे सगळं एक झालं की समाधी आपल्याला त्या तिन्हीच्या एकत्र ह्याला संयम किंवा समाधी असं म्हणतात. हठप्रदीपिकेमध्ये तुम्ही शिकला आहात की तिथं स्वात्माराम म्हणतात की धारणा अधिक काळ टिकवून धरता आली तर ध्यान लागतं, आणि ध्यान अधिक काळ तुम्हाला टिकवायला जमलं की तुम्ही समाधीच्या विविध अवस्थेमध्ये प्रवेश करता. आणि त्यासाठी सगळ्यात सगळ्यात महत्वाचं काय, तर सगळ्यात पहिल्यांदा धारणा जमणं अत्यंत महत्वाचं आहे. धारणा जमणं अत्यंत महत्वाचं आहे. तर आता हे 3 श्लोक या दृष्टीने तुम्हाला महत्वाचे आहेत. पहिला श्लोक कुठला, तर देशबंध चित्तस्य धारणा, हा श्लोक लक्षात आला का? त्यानंतर तत्र प्रत्यय एकतानता ध्यानम, हे लक्षात आलं का? आणि सर्वात शेवटी तदेव अर्थ मात्र निर्भासम स्वरूप शून्यम इव समाधीही. स्वतःच आपणच शून्यावस्थामध्ये, स्वतःचं रूप दिसत नाही, काय नाही. भगवद्गीतेमध्ये कृष्ण गुणातीत होणं म्हणतो बघा, गुणातीत म्हणजे सत्व, रज, तमस या तिन्ही गुणाच्या पलीकडे जाणं. हॅलो मग मॅडम, काय म्हणाला? तो श्लोक आहे ना, तदैव अर्थ मात्र निर्वासम, त्याच्यातले निर्वासमचा अर्थ काय मॅडम? निर्भासमचा जरा शॉर्ट मध्ये घेतात का तो? म्हणजे अर्थ म्हणजे त्याचा मूळ अर्थ काय? देव अर्थ मात्र निर्भासम याचा अर्थ, निर्भास याचं म्हणजे प्रकाशित होत, असं प्रफुल्लित होत. तदेव म्हणजे अशा प्रकारे किंवा असं अशा अशा तऱ्हेने. अर्थ म्हणजे काय, हेतू. आता इथं आपला अर्थ काय आहे, ओंकारावरती आपल्याला ध्यान करायचं. तर तदेव अर्थ मात्र म्हणजे ते ओंकार एकटाच, एकटा ओंकार. निर्भासम, निर्भास होणं म्हणजे तो आपल्याला प्रकाशित व्हायला लागतो. असा आपल्याला ते आपलं, आपण ज्याच्यावरती धारणा करतो ते आपल्याला फोकस आपला क्लिअर व्हायला लागतो, आणि मग स्वतःचं स्वरूप जे आहे ते स्वरूप तिथं दिसायला लागतं. ध्यानानंतर आपण समाधीच्या ह्याच्यात प्रवेश करतो, म्हणजे आपण करणारे ज्याच्यावरती करतो ते आणि सगळी प्रक्रिया ही एकजिनसी होऊन जाते. आपण अगदी सहजरित्या ध्यानाचा विषयच केवळ आपल्याला त्याचीच फक्त जाणीव राहते. ओंकार 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 ओंकार, दुसरं काही नाही. फक्त तीच वस्तू दिसते असं म्हणू शकतो. तीच वस्तू दिसते. आपण स्वतः सुद्धा तीच वस्तू होतो. आपलं अस्तित्व पण त्याच्यात मिसळून जातं. आपण वेगळे, तो ओंकार वेगळा, आपण वेगळा आणि प्रक्रिया वेगळा असं होत नाही. ओंकार आणि आपण एकच होऊन जातो, तेव्हा त्याला समाधी म्हणायचं. निर्भास म्हणजे तेवढंच प्रकाशित व्हायला लागतं. सगळं ते ओंकारच, सगळं ओंकारमय होतं. आपलं अस्तित्व, आपलं मन, आपलं शरीर हे सगळं ओंकारमय होतं. त्याला तदेव अर्थ मात्र निर्भासम स्वरूप शून्यम अवस्था समाधीही असं म्हटलेलं आहे. म्हणजे ध्याता, ध्येय, ध्याता आणि ध्यान या तिन्हीचे हे वेगळे पण संपतं. तिन्ही एकजिनसी विषय होतो. ध्यानाचा तो विषय तेवढाच शिल्लक राहतो. ध्याता आणि ध्यान हे ध्येय विषयात एकरूप होतात. ध्याता ध्येय विषयात विलीन होतो, किंवा ध्येयाचा जो विषय आहे तो ध्यानात विलीन होतो. जे आपण पाणी जर समुद्रात ओतलं तर आपण असं म्हणतो का
म्हणजे आपण म्हणतो ना, आता पाणी पाणी नदीचं पाणी समुद्रात मिसळलं, नदी समुद्राला मिळाली. हा, नदीचा उद्देश काय होतं? सागराला मिळायचं. हा, प्रत्येक नदीचं सागराच्या मिलनाची तिला ओढ असते. मग आपण काय म्हणायचं? समाधीची अवस्था म्हणजे काय? तो समुद्रच नदी होतो. दोघांचं अस्तित्व वेगळं राहतच नाही. म्हणजे आपण ओंकारावर ध्यान करतोय तर ओंकारच आपण होतो. आपण ओंकार होऊन जातो. आपलं वेगळं अस्तित्व शिल्लक राहत नाही. ठीक आहे, येतंय सुवर्ण लक्षात? येस लक्षात मॅम, येत? आले लक्षात. ते हा निर्वासमचा अर्थ माहित नव्हता मला. हा, निर्भासम म्हणजे ते व्यापणं, चमकदार होणं, तेवढीच वस्तू शिल्लक राहणं, असं. बाकीचं सगळं जाणायचं. बर, आता आपल्याला काय काय आहे जरा बघताय की आपण सिलेबस जरा बघताय माझा? अंजली मॅडम बघा ना सिलेबस, आज माझ्याकडे नाहीये सिलेबस. माझ्याकडे आहे, एकच मिनिट. हा आहे मॅम, पाहते. हा, सांगा. Dharma definition and explanation. धारणा, डेफिनेशन अँड एक्सप्लेनेशन. हम्म, ध्यान, व्हेरियस मेथड ऑफ मेडिटेशन. ध्यान हम्म. आणि समाधी, सबीज आणि निर्विज. 26 आणि तर आता मेडिटेशनचे प्रकार पण सांगितलेत. व्हेरियस मेथड ऑफ मेडिटेशन. आता व्हेरियस मेथड ऑफ मेडिटेशन म्हणजे काय? की समोर आपण एखाद्या वस्तूवर, आकारावर हे करतो. म्हणजे जसं की कुणी देवाच्या मूर्तीवर ध्यान करतं, स्थूल कुणी ध्यान. चंद्रावर करतं, कुणी सूर्यावर करतं. त्याला सगुण ध्यान असं म्हणतात. सगुण ध्यान. आणि दुसरं असतं निर्गुण ध्यान. आपल्याला डोळे बंद केले, काय डोळे बंद केले की आपल्याला समोर मूर्ती नाही, पण आपण त्याचं अस्तित्व, मूर्ती नसताना सुद्धा, म्हणजे सगुण साकार असं रूप नसताना सुद्धा तुम्ही ध्यान करू शकता की नाही? हा, आम्ही जर सांगितलं की आता आपल्याला निर्गुण ध्यान आहे, निर्गुण ध्यान करायचं म्हणजे समोर विशिष्ट आकार नसतो, निराकार अस्तित्व त्याचं असतं. आपण काय म्हणतो? परमेश्वर सर्वव्यापी आहे, तो सगळीकडे आहे. तो पाना फुलात आहे, झाडाझुडपात आहे, पाण्यात आहे, नदीत आहे, समुद्रात आहे, डोंगरात आहे. आणि मग आपण त्याचं अस्तित्व सगळीकडे अनुभवायला लागतो. तेव्हा ते कसं होतं? ध्यान निर्गुण ध्यान असं होतं. सगुण म्हणजे त्याचा विशिष्ट आकारामध्ये आपण बांधून टाकतो. निर्गुण म्हणजे त्याला एका विशिष्ट आकारात आपण बांधून ठेवत नाही. तो चराचर सृष्टी व्यापून प्रत्येक वेळी आपण देवाची आठवण करतो. काही क्षण आपण लक्षात ठेवून सगळे हे करतो, स्तोत्र मंत्र. आपोआप आपण देवळात नाहीये, एखादा प्रवास करतोय, मध्येच आपल्याला वाटलं, आठवण आली, तर आपण त्याचं निराकार चिंतन करतो की नाही? आपल्या समोर नसतो तो आहे मंदिरात, त्याची जी काय प्रतिमा आहे, मूर्ती आहे, पण तरी सुद्धा तुम्ही धारणा किंवा ध्यान करू शकता की नाही? सगुण आणि निर्गुण. निर्गुण म्हणजे त्याला आकार नाही, तो निराकार आहे, निरंतर आहे, सर्वव्यापी आहे. सगळीकडे दगडा, माती, पाना, फुलात सगळीकडे त्याचं रूप पाहायचं. आणि असं जेव्हा लक्षात घेऊन आपण ध्यान करतो, तेव्हा त्याला निर्गुण ध्यान असं म्हणतात. आणि त्यानंतर समाधीचे प्रकार आहेत ना, तुम्हाला समाधीचे प्रकार आहेत ना?
सबीज समाधी, निर्बीज समाधी. सबीज समाधी. आता आपण एक 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 पतंजलीनुसार प्रकार सांगा बघूया. पतंजलीनुसार समाधीचे प्रकार सांगा. संप्रज्ञात समाधी, असंप्रज्ञात समाधी. असंप्रज्ञात समाधी, सवितर्क, निर्वितर्क, सवितर्क, निर्विचार, सानंद, सस्मित. बरोबर आहे? बरोबर आहे का? आता तर सबीज म्हणजे तिथं थोडस बीज शिल्लक असतं. ते कशाचं बीज शिल्लक असतं? आपल्यामध्ये असणाऱ्या अहंकाराचं बीज शिल्लक असतं. आणि ज्यावेळी तुमचा, तेव्हा त्याला सबीज समाधी म्हणतात. थोडासा तरी त्या ह्याचा अंश आपल्या समाधीमध्ये असतो, आपण विसरू शकत नाही. पण निर्बीज मध्ये काय की संपूर्ण तो अहंकारच गळून पडतो. तुम्ही गुणातीत, त्रैगुण्य, गुणातीत अवस्थेमध्ये जाता. गुणातीत, गुणातीत म्हणजे काय? सत्व, रज आणि तमस. सत्व, रज आणि तमस ह्या तिन्हीच्या पलीकडे जाता. सत्व, रज आणि तमाच्या पलीकडे जाता. तुम्ही सगळ्यापासून तुमच्या ज्या काम, क्रोध, लोभादी सगळ्या भावना आहेत, त्या सगळ्या भावनांपासून अलिप्त होता समाधीच्या कैवल्य स्थितीमध्ये. म्हणजे तिथं तुमच्यामध्ये काहीच शिल्लक नसतं. कुठल्या आशा नाहीत, कुठल्या अपेक्षा नाहीत, कुठल्या इच्छा नाहीत. असं पूर्ण एक निर्लिप्त अशा अवस्थेमध्ये जाता. कुठल्या वासना नाहीत, इच्छा नाहीत, कामना नाहीत. पूर्णतः निर्विकार अशा ह्याच्यात तुमच्यातला सत्वगुण वाढत जातो. रजो आणि तमसगुण कमी कमी होत जातो. एक स्टेज अशी येते की तो सत्वगुण पण गळून पडतो, काहीच शिल्लक राहत नाही. केवल स्थिती. अशा केवल स्थितीला निर्बीज समाधी असं म्हणतात. अहंकाराचं बीज, अस्मितेचं बीज शिल्लक राहत नाही. जेव्हा बीज शिल्लक असतं त्यावेळी त्याला सबीज समाधी म्हणायचं. आणि ज्यावेळी अहंकाराचं बीज गळून पडतं त्यावेळी त्याला निर्बीज समाधी असं म्हणायचं. आता हे कसं आहे, आपण जसजसा आपला अभ्यास वाढत जातो तस तसा आपल्याला हा फरक हळूहळू फरक स्पष्ट होत जातो. थोडस बेसिक लेवलवर आपण असताना योगामध्ये आपण एक पहिली 2-3 वर्ष चाचपडत असतो. जसजसं हे सगळे आपले कन्सेप्ट क्लिअर व्हायला लागतात, त्याच्यानंतर आपल्याला हे समजायला लागतं. तर त्यामुळं सबीज, इथं बीज कशाचं म्हटलंय त्यांनी? अहंकाराचं बीज म्हटलं. निर्बीज, निर्बीज मध्ये काही शिल्लकच उरत नाही. कुठला संस्कार नाही, कुठला कर्मसंस्कार नाही. पूर्णतः स्वच्छ, शुद्ध अशी जी अवस्था असते त्याला निर्बीज अवस्था असं म्हणतात. असंप्रज्ञात मध्ये पण तेच आहे की तुमचं सगळं गळून पडतं, त्याला असंप्रज्ञात म्हणतात. आणि संप्रज्ञात मध्ये थोडीशी अस्मिता किंवा अहंकार बाकी असतो. सस्मित मध्ये पण तेच की थोडीशी अस्मिता बाकी असते. आणि असंप्रज्ञात मध्ये संपूर्ण ती अस्मिता गळून जाती. तेव्हा त्याला
सस्मित समाप्तीमध्ये अहंकार नसतो, पण अस्मिता असते. असलेपणाचा, स्वतःच्या अस्तित्वाचा भाव असतो. सस्मित समापत्तीमध्ये साधकाचे चित्त निष्क्रिय असते, परंतु ते असतं अद्याप चित्त, गळून पडलेलं नसतं. आणि सस्मित समाधी, सस्मित समाधी जेव्हा परिपक्व होते तेव्हाच त्याला संप्रज्ञात समाधी म्हणतात. संप्रज्ञात समाधी पण सुरुवातीला सबीज असते, म्हणजेच पूर्वसंस्कार, आपल्यावर जे कर्माचे संस्कार असतात त्या संस्काराचं बीज चित्तामध्ये अद्याप शिल्लक असतं. संस्काराचं, कर्मसंस्काराचं, पण त्यातूनच पुढं निर्बीज समाधी साधते. तिलाच निर्बीज समाधीलाच असंप्रज्ञात समाधी किंवा कैवल्य अवस्था असं म्हणतात. म्हणजे तिथं काहीच शिल्लक राहत नाही. निर्बीज समाधीलाच काय म्हणतात मॅडम? निर्बीज समाधीलाच असंप्रज्ञात समाधी असं म्हणतात. असंप्रज्ञात म्हणजेच निर्बीज समाधी. तिथं कुठल्याही तुमच्या अहंकाराचं बीज शिल्लक नसतं. पूर्ण तुम्ही गुणातीत अवस्थेमध्ये जाता, गुणातीत अवस्थेमध्ये जाता. आणि संबीजला मग संप्रज्ञात समाधी म्हणतात का मॅडम? सबीजला सुरुवातीला सबीज समाधीला संप्रज्ञात समाधी आपण म्हणू शकतो. सबीज समाधी, संप्रज्ञात समाधी सुरुवातीला सबीज असते, म्हणजे पूर्वसंस्काराचं बीज असतं. कर्मसंस्कार जे आपल्यावर असतात त्याचं बीज संप्रज्ञात मध्ये असतं. पण पुढं तीच जेव्हा परिपक्व होते तेव्हा ती संप्रज्ञात मध्ये हे होते, आणि त्यातूनच पुढे सराव होत 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 असंप्रज्ञात किंवा निर्बीज समाधीकडे मनुष्य पोचतो. हळूहळू समजायला लागतं ना की अहंकार गळून गेला पाहिजे, अहंकार गळून गेला पाहिजे, अहंकार गळून गेला पाहिजे. मग त्यालाच असंप्रज्ञात समाधी असं म्हणतात. हॅलो, ऐक ना, जेव्हा आपण कसं आता मी ध्यान करतोय, मी ध्यान करतोय, मी ध्यान करतोय, मग आपल्याला कसं मी म्हणजे तिथं काय आला, अहंभाव आला. मी ध्यान करतोय, मी ध्यान करतोय, म्हणजेच तिथं काय आला, ध्यानाचा मी अनुभव घेतोय. तेव्हा त्याला कसं म्हणायचं आपण, सबीज किंवा संप्रज्ञात. पण जेव्हा हा मीपणा आपला गळून जातो, आपण देहातीत होतो, देहमुक्त होतो, आणि आपण ते जे काय आलंबन आहे ते आणि आपण एकरूप होऊन जातो. मीपणा गळून पडतो आपलं असं वेगळं अस्तित्व आपण ठेवत नाही. हॅलो, हॅलो, बोल. हे सबीज आणि निर्बीज समजतंय, संप्रज्ञात आणि असंप्रज्ञात समजतंय, पण तुम्ही पुढे काहीतरी सस्मित सांगितलं, सस्मित का नाही? पहिली अवस्था असती सवितर्क आणि निर्वितर्क. मग पुढे निर्विचार. त्याच्यानंतर येते सानंद, त्यानंतर सानंद, आणि मग सस्मित. अच्छा, सस्मित म्हणजे तिथं थोडीशी अस्मिता अजून शिल्लक असते. येस येस. त्याला सस्मित. आता सांगते. म्हणजे त्याच्यामध्ये अस्मिता शिल्लक नसते का? सस्मित मध्ये असते. हो, पण आनंद म्हटलात ना आता, सस्मितच्या अगोदर म्हटलात ना सानंद. सस्मितच्या अगोदरची स्थिती आहे ती सानंद. म्हणजे आपण समाधी आपल्याला जमायला लागते, म्हणजे आपल्याला सवितर्क, निर्वितर्क आणि सविचार, निर्विचार अशा समाधी अवस्थेतून
आपण सानंद स्थितीमध्ये जातो, मनाच्या एका उन्मनी स्थितीमध्ये जातो. हं तेव्हा त्याला सानंद म्हणतात. आणि त्याच्यानंतरची अवस्था सस्मित. म्हणजे अच्छा. इथं अस्मिता असती, पण ती अस्मिता जेव्हा गळून पडते तेव्हा तिला असंप्रज्ञात समाधी किंवा कैवल्य अवस्था असं म्हणतात. आता इथं चौथा जो हे आहे पाठ, त्याच्यामध्ये 29वं सूत्र आहे, सांगते मी तुम्हाला. त्या 29व्या सूत्रात ते काय म्हणतात? प्रसंख्याने अप्यकुदिस प्रसंख्याने अपि अकुदिस्य सर्वथा विवेक ख्याते. धर्ममेधः समाधीही. योग्याला जेव्हा उच्च ध्यानावस्थेत मिळणाऱ्या ज्ञानाविषयी सुद्धा रस वाटेनासा होतो, तेव्हा त्याला विवेकाने होणारा प्रत्यक्ष बोध प्राप्त होतो. म्हणजेच त्याला धर्ममेध समाधीची प्राप्ती होती. म्हणजे ध्यानाची अत्युच्च अवस्था. ह्या पातळ्या आहेत. हळूहळू हळूहळू हळू आपण एक 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 पातळी पार करतो. म्हणजे ध्यानाच्या उच्च अवस्थेत म्हणजे संप्रज्ञात समाधीमध्ये जे ज्ञान प्राप्त होतं, त्या ज्ञानाविषयी सुद्धा योग्याला रस वाटेनासा होतो, तेव्हा तो योगी धर्ममेध समाधीमध्ये प्रवेश करतो. हा आता धर्ममेध समाधी म्हणजे काय? तर धर्ममेध समाधीमध्ये सर्व धर्माचा त्याला अमृत वर्षाव होत असतो. तो योगी जो आहे तो सत्वगुणाने स्थिर होतो आणि त्याचं अध्यात्माचं जे ज्ञान आहे ते ज्ञान प्रचंड होतं. योग्याचं चालणं, बोलणं, बसणं, वागणं धर्ममय होतं. त्याच्या सगळ्या अंगातून जवळ जवळ आपल्याला वाटतं की धर्म पाझरतोय. आपण म्हणतो ना, सरस्वती त्याच्यावर नाचत होती. त्याला धर्ममेध समाधीमध्ये त्याच्या चित्तवृत्तीचा निरोध पूर्ण झालेला असतो आणि तो जो आहे तो त्याच्या आतमध्ये जो पुरुष असतो, तदा दृष्टु स्वरूपे अवस्थानम, असा श्लोक आहे बघा पहिल्या ह्याच्यामध्ये. तदा दृष्टु स्वरूपे, द्रष्टा काय होतो? स्वतःचं जे स्वरूप आहे त्या स्वरूपाच्या अवस्थेची एकमेव तो तादात्म्य पावतो. आता आपल्याला जे त्रिगुण असतात आपल्या शरीरामध्ये, सत्व, रजस आणि तमस, यांचा प्रभाव, खूप मोठा प्रभाव आपल्या शरीरावर असतो. तर ह्या त्रिगुणांच्या पलीकडे जायचं. सत्व, रजस, तमस ह्या सगळ्याच्या पलीकडे जायचं. मग ह्या सगळ्याच्या पलीकडची जी अवस्था असते त्याला धर्ममेध समाधी असं म्हणतात आणि ही कैवल्य अवस्था. आणि मग अशा कैवल्य स्थितीमध्ये त्या साधक जन्म मृत्यूचा जो फेरा असतो तो गळून पडतो. तो त्या सगळ्यापासून मुक्त होतो. सगळी ऐहिक बंधनं जी असतील त्या बंधनातून तो मुक्त असतो. आणि मग ही जी धर्ममेध अवस्था आहे ती शेवटच्या अवस्थेत जातो. म्हणजे शेवटच्या अवस्थेत कायच नसतं. ना अहम आहे, ना त्रिगुण कोणते शिल्लक आहेत, जन्म मृत्यूचं बंधन तुटलंय, कायच नाहीये. आता कुठलं काही शिल्लक नाही. अशी जी अवस्था असती त्याला कैवल्य अवस्था असं म्हणतात. हॅलो मॅडम. सत्व रजस तमसच्या पलीकडची अवस्था म्हणजे कैवल्य अवस्था ना? हो, सत्व रजस तमसच्या गुणातीत. भगवद्गीतेमध्ये कृष्णाने खूप छान शब्द वापरलाय त्याला, गुणातीत अवस्था. गुणातीत, निस्त्रैगुण्यो भव अर्जुन असं तो म्हणतो. निस्त्रैगुण्य म्हणजे तिन्ही गुणांच्या पलीकडे जा तू, असं कृष्ण अर्जुनाला सांगतो. निस्त्रैगुण्यो भव अर्जुन.
तू अर्जुना, तू निस्त्रैगुण्य म्हणजे तिन्ही गुणांच्या पलीकडे जा. धर्ममेध अवस्थेमध्ये काय झालेलं असतं की रजतम पूर्ण निर्बळ झालेलं असतात आणि सत्वगुणाची सत्ता असते, सत्वगुण डॉमिनेटिंग असतो आणि त्यामुळं सत्वगुण चांगला असल्यामुळं त्या योग्याचं वर्तन सगळं धर्मानुकूल आणि कल्याणप्रद असतं. आणि त्यानंतर योगी जो आहे तो क्लेश आणि कर्मापासून पूर्ण मुक्त होतो. कशापासून मुक्त होतं मॅडम? क्लेश आणि कर्म. क्लेश म्हणजे दुःख, कर्म म्हणजे कर्मसंस्कार. क्लेश आणि कर्म यातून मुक्त होतो. आता क्लेश कर्म निवृत्ती किंवा क्लेश कर्म मुक्ती म्हणजे काय? जीवनमुक्त अवस्था. म्हणजे परत जन्माला यायचं काय कारण शिल्लक राहत नाही, कर्मच शिल्लक राहत नाही. जीवन मरणाच्या फेऱ्यातनं पूर्ण तो साधक मुक्त होतो. तो त्याचा जो आत्मा आहे तो शुद्ध रूपात स्थिरावतो. देहधारी असून सुद्धा तो साधक काय होतो? जीवनमुक्त अवस्थेत जातो. समजलं मॅडम? समजलं ना? आपण परत एकदा गुरुवारी सगळ्या अवस्था 8 ज्या अवस्था आहेत एकूण एक, सवितर्क, निर्वितर्क, सविचार, निर्विचार, सानंद, सस्मित, धर्ममित, ह्या परत एकदा अवस्थांचं व्यवस्थित आपण ते पाहूया. तुर्यक अवस्था म्हणजेच त्याला वेगवेगळी नावं दिलीत. कैवल्य अवस्थेला तुर्यक अवस्था सुद्धा असं म्हटलंय. कारण त्रिगुणातीत झाल्यामुळं पूर्ण कृतार्थता आलेली असते, कार्य पूर्ण झालेलं असतं, गुण समाप्त होतात, गुणांचं कार्य संपलेलं असतं. ते थोडंसं कसं आहे, ही जी लँग्वेज आहे किंवा एक्सप्लेनेशन आहे ते आपण जसं योग साधनेतून पुढे 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 जायला लागतो, मग एक 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 आपला तो कन्सेप्ट आणखीन 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 क्लिअर होत जातो. ठीक आहे? अजून काही प्रश्न? हा, परत एकदा आता हे एवढंच शिल्लक होतं ना आपलं? हे एवढंच शिल्लक होतं ना? हो मॅम. मॅडम, ध्यानाच्या पद्धती, ध्यानाचे प्रकार. सगुण ध्यान आणि निर्गुण ध्यान. आता नाही का सांगितलं? सगुण ध्यान आणि निर्गुण ध्यान. याच्यामध्ये ते सूक्ष्म ध्यान, ज्योतिर्ध्यान ते जे आहे ते येईल ना मॅडम? ते हठपदीपिकेमधले आहेत. ते सगुण ध्यान आहे, ज्योतिर्ध्यान, सूक्ष्म ध्यान. सूक्ष्म ध्यान म्हणजे कसं सांगा? तुमच्या देहाच्या आतल्या ह्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या मनावर ध्यान करणं, नाभीचे तुम्ही चक्रांवर ध्यान करणं, ते सूक्ष्म ध्यानामध्ये येतं. आणि स्थूल ध्यानामध्ये काय येतं? तर चंद्र, सूर्य, तारे, ओंकार, असं मोठं सिंबॉलिक जेव्हा आपण घेतो तेव्हा त्याला ते स्थूल ध्यान. पण ह्या सापेक्ष संकल्पना असतात. आणि आता बघा की तुम्ही चंद्र सूर्यावर ध्यान करताय, ते आपल्यापासून शेकडो नाही तर हजारो लाख किलोमीटर दूर आहे. मग आता तुम्ही असं जर केलं संध्याकाळी तर तो सूर्य तुमच्या आता हातात पण बसतो, अशा बोटात. तो किती मोठा आहे सूर्य? पृथ्वीचे किती पट मोठा आहे? ते जर तुम्ही असं सूर्यास्ताच्या जवळ समोर थांबलाय आणि असं बोटात तुम्ही सूर्य पकडताय, तुम्हाला ते छोटं दिसणार, पण ते आहे किती प्रचंड मोठं आहे. पण आपण त्याच्यापासून जेव्हा लांब असतो तेव्हा ते स्थूल आणि सूक्ष्म ह्या सापेक्ष संकल्पना असतात. पण जेव्हा तुम्ही ह्याचा जर विचार केलात आपल्या देहाचा, मनाचा, तर तुम्ही स्थूल आणि सूक्ष्माला असं म्हणू शकता की स्थूल ध्यान म्हणजे मोठ्या ऑब्जेक्टवर
आणि सूक्ष्म ध्यान म्हणजे आपल्या आतमध्ये स्थूल ध्यान बाह्य, ज्याला बाह्यांग म्हणतात. मोठ्या मूर्ती त्याच्यावर करणं आणि प्रेक्षा ध्यान पण आहे मग, प्रेक्षा ध्यान, साक्षी ध्यान, विपश्यना. विपश्यना, ते पण ध्यानाचे प्रकार आहेत. प्रेक्षा ध्यान हे जैन धर्मीयांचं ध्यानाचा प्रकार आहे. हा. बौद्ध लोक त्याच्यानंतर आपण ते परवा दिवशी आपण हे प्रेक्षा ध्यान, विपश्यना हे आपण परवा पाहूया. मग अंतर्मौन म्हणून एक ध्यानाचा प्रकार असतो. अजप हे सुद्धा काही वेळा ध्यानामध्ये पकडतात. सगुण, निर्गुण, अजपा, त्यानंतर स्थूल ध्यान, सूक्ष्म ध्यान, ज्योतिर्ध्यान हठयोगानुसार, त्यानंतर विपश्यना बौद्ध धर्मानुसार, प्रेक्षा ध्यान जैन धर्मानुसार, असे ते ध्यानाचे वेगवेगळे प्रकार आहेत. पण जे आहे ते सगुण आणि निर्गुण, जे साक्षात जे आलंबन समोर पण उघड्या डोळ्यांनी पाहत करणं, आणि ते संपूर्ण ती जी शक्ती आहे परमेश्वराची, ती निर्गुण, आकारात त्याला बांधायचं नाही, त्याच गुणामध्ये त्याला अडकवायचं नाही, तेव्हा ते निर्गुण निराकार असं होऊ शकतं. ठीक आहे. आपण आता ध्यानाचे आणि समाधीचे डिटेल्स आपले राहिले. आपण वरवर व्याख्या आणि हे सगळं बघितलं. तर आपण परवा जे लेक्चर असेल तुमचे